ही पावलं हॉस्पिटलच्या दिशेने जाणारी असली तरी दिवसेंदिवस मृत्यूच्या जवळ चालली आहेत। कारण HIV। औरंगाबाद जिल्ह्यातल्या या व्यक्तीला आजार शारीरिक आहे, पण त्यांची मानसिकता कणखर करण्यात जिल्ह्यातली रुग्णालयं अपयशी ठरली। मूत्रपिंडाच्या बळावलेल्या विकारावर उपचार करण्यासाठी 3 वर्षांपासून एकही हॉस्पिटल तयार झालं नाही। कारण HIV। म्हणजे HIV पॉझिटिव्ह असल्यामुळे बरेचसे हॉस्पिटल फिरलो, म्हणजे ॲडमिशन शिर्डी संस्थानात एमजाम तिथे HIV पॉझिटिव्ह असल्यामुळे ॲडमिशन होऊ शकलं नाही। किडनी स्टोनचं ऑपरेशन। खरं तर HIV झालेल्या रुग्णाशी कसं वागावं हे 30 वर्षांपूर्वी आलेल्या शबाना आझमीच्या जाहिरातीपासून आपण शिकत आलोय। पण अजूनही अशा रुग्णांना तुच्छतेची वागणूक मिळणं हे समाजाच्या अपरिपक्वतेचंच लक्षण म्हणावं। आजारामुळे जर पेशंटला रुग्णालयात ॲडमिट न केले नसेल तर त्या प्रशासनावर कारवाई करावी आम्ही मागणी करत आहोत आणि असं समाजात घडू नये। आरोग्य खात्याचं ह्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण असायला हवं, कारण अशा पेशंटला मानसिक आधार देण्याची फार गरज असते आणि जर आपणच दुर्लक्ष केलं तर एक वेगळा मेसेज समाजामध्ये जाईल। अत्यंत लाजिरवाणी घटना आहे। 2 वर्ष झालं एकही रुग्णालय ॲडमिट करून घेत नाही। 9 हॉस्पिटल फिरावं लागतं पेशंटला, त्यांच्याकडे फाईल आहेत त्या हॉस्पिटलांचे। आरोग्य खाते काय करतायत हा माझा पहिला प्रश्न आहे। अखेर औरंगाबादहून त्याला मुंबई गाठावी लागली आणि कर्ण फाउंडेशनच्या मदतीनं सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। रक्तातल्या दोषापेक्षा माणसांच्या विचारांमधला दोष हा जास्त धोकादायक असतो। रक्तात दोष असणारी माणसं ही उपचारानं बरी होतात, पण विचारात दोष असणाऱ्यांसाठीचं औषध आजवर सापडलेलं नाही। कॅमेरा पर्सन मनोज गुप्तासह वैभव परब, ABP माझा, मुंबई।